भवसागर पार करा नाममुखी जे यावे भवसागर पार करा नाममुखी जे यावे हरिनाममुखी जे घ्यावे 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 भजनी तवला हरिनाममुखी जे घ्यावे भजनी तवला भवसागर पार करा नाममुखी जे घ्यावे भवसागर पार करा नाममुखी जे घ्यावे हरिनाममुखी जे घ्यावे भजनी तवला हरिनाममुखी जे घ्यावे भजनी तवला नारायण सर्वांनी दिनेश गाडी याच करून बारीक पेटवा यासाठी 101 रुपयाचं बक्षीस स्वीकारते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच हाडोलकी या ठिकाणी आमचे जीवाभावाचे मित्र आणि या तुमच्या कोणकेश्वर पंचगोष्ठीचं रत्न उत्कृष्ट ढगाताबला वादक समारणीय ओमकार लब्धे यांचे फादर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो काका जरा 2 मिनिट या 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 बस. तसेच आमच्या भजन सम्राट बुवा स्वरादेश बुवा दुर्वाशी गुरु बुवा यांचे आधारस्तंभ म्हणून ज्यांना समजलं जातं ते सर्वांनी आमचे परममित्र उत्कृष्ट झांजवादक राजू चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. वंडाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्यांना विनंती करतो की त्यांनी एकदा आमच्या भजनात येऊन झांजचा मतात आम्हाला करावी. जरा एक विनंती असेल आम्हाला. राजू चव्हाण या काय बुवा. आणि माझ्या ऐकण्यात असं आलं की आय थिंक जी खवळे गणपतीला स्पर्धा झाल्या त्यात आमच्या राजू दादांना उत्कृष्ट झांजवादक म्हणून बुवा पारितोषिक मिळाले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. खंजीर देवा. आता बघा म्हणजे भजन चालू असल्यासारखं वाटतं. हे आता तुका माळा केल्यासारखं वाटत नाही असं ते जर बक्षीस मी 100% नाही मी झालं तर खाली जाऊन घेईन बक्षीस. फक्त ह्याचे 2-3 मुद्दे क्लिअर करते. काय अभिषेक काय होय का. अरे वा वा. आणि बुवा एक कौतुक करतो स्वतःहून. तो आमचा अभि बाळू स्पर्धेत त्या दिवशी उतरलो होतो ना. स्पर्धेतलो विद्यार्थी तुझ्याकडे पुरस्कार करू बसलो बुवा तोंड भरून कौतुक करत जाय या व्यक्तींशी. आणि या कोणाच्या तरी नशिबात नाही तोंड भरून कौतुक करावं होतं. लक्षात घ्या मंडळी. आज मी आमच्या काका तुमचं मला नाव माहित नाही किंवा मी तुमका फेस टू फेस कधी बघितलं नाही पण कदाचित तुमचा ओमकारने बुवांच्या जेवढ्या बाऱ्या वाजवल्यात त्याच्यापेक्षा 4 पटीने बाऱ्या माझ्या वाजवल्यात ढगा तबल्यावर. ओमकार साक्षी आहे. कारण यांका त्यावेळी ओमकार नको असायचं. बरोबर ना. गावातली नवरी शेमडी ना येऊन ये मुदू तुमची सांगायचं होय की नाही. ओमकारने हय येऊन साक्ष सांगायचा. म्हणून मी काय म्हणतोय ते ऐकून घेता. हयसून तो भारे वाटणार तिकडे यायचो माझ्याकडे. ऐकला. आणि आज बुवा एक प्रामाणिकपणे बुवा सांगतोय बुवा कारण त्या बाळूचं वगैरे कौतुक कर म्हणून का सांगितलं मंडळी. आज यो तुझं पंचकृषी भागा ऐकून घे चांगल्यासाठी आहे. या गोष्टी काहीतरी बोलशील उलट सुलट मी तुला आत्ता सोडीन वाड्यात असं कांडपांग वाढीन रांगोळ्या घालीत कुंकेश्वरा घेशील. हा नाही तर बाळकों बुवा काय चीज आहे तुला सांगायची गरज नाही. काही बुवा या नानेरकर कुटुंबियांचे किंवा कुंकेश्वरी वासियांचे बुवा नेहमी आभार किंवा त्यांचा ऋणी राहा. कारण काय लक्षात घ्यावा शक्यतो आपण पंचकृषीतलो बुवा आपल्या 2-3 गावातलो बुवा ठेवीत नाही. बारी आहे का. बरोबर ना. माझ्या मायबाप त्यांना विनंती करतो कोरोना आज आपल्या कोकणाला लागला एक शाप आहे बघा. गावातली नवरी शेमडी तो किती चांगला कलाकार असलो तरी गावातल्या आपल्या कलाकाराला किंमत दिली जात नाही. वास्तवता आहे आमच्याकडेही त्याच आणि तुमच्याकडेही त्याच. पण बुवा ह्या नानेरकर कुटुंबियांचं बुवा ह्या कुणकेश्वर ह्या पंचकृषीचे आभार मान की त्यांनी तुका या ठिकाणी डबल बारीसाठी बुवा प्रोत्साहित केला नाही. आणि लक्षात घ्या
तोच समाज मोठा झालाय ज्याने आपली माणसं मोठी केली आहेत, लक्षात ठेवा. तोच समाज आजपर्यंत नावा रूपा गेलो ज्यांना आपली माणसं मोठी केली आहे. त्याप्रमाणे बुवा या नाणेरकर कुटुंबियांनी तुका भजन करण्याची सुवर्ण संधी दिली. जोरदार टाळ्या या नाणेरकर कुटुंबियांसाठी वाजल्या पाहिजे. असून ते बुवा बाकी काय नाही. आणि सन्माननीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कदाचित चंद्रकांत रासम साहेब मुनगेगावरून या ठिकाणी आले, त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतोय. आणि सन्माननीय गोडगळ्याचे बुवा रविकांत घाडीगावकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद देतोय बुवा. आणि राहता राहिला विषय बुवांचा काय की तुझं भजन या ऐकल्यावर माका म्हाळाच्या भजना केल्यासारखा वाटला. असून दे बुवा, काही तुझ्या गोष्टी तुझ्याकडे, मी काही ह्या गोष्टीत नाराज नाही. फक्त माझी एक विनंती असत, हे जाणकार भजन रसिक श्रोते होते, यांका मनोरंजन किंवा लय काहीतरी धागड धिंगण नको, यांका भजनाक न्याय देऊचा म्हणून बुवा ही डबल वारी ठेवली. त्यामुळे जर तुझ्यात इतके गट्स असतील, मी म्हाळाचं भजन तू असा म्हटलं तरी चालत, माका 13 वेळा भजना केल्यासारखा वाटतं असं म्हटलं तरी माका दुःख नाही. फक्त माका आज सकाळी कमीत कमी 3 वाजेपर्यंत माझ्या पेटीच्या कमीत पंचमची अपेक्षा नाही, माझ्या पेटीच्या शुद्ध मध्यम पर्यंत तू आवाज नेऊन दाखवायचो. ही पेटी तू आज या कुणकेश्वर यांच्या पुढ्यात फुकट देतो, चॅलेंज आहे. आणि तुझ्या पेटीवर जर निषाद नाही मी आवाज लावलो, निषाद पर्यंत निषाद वर जर आवाज नाही स्थिर ठेवलो तर जो फाळको बुवा नाही, लक्षात ठेव. आई मग तुझ्या पेटीवर तरी पंचम पर्यंत जाऊ शकते काय? ही सफेद 2 पेक्षा खाली आहे पेटी. हा मी सांगते ना सफेद 2 पेक्षा खाली आहे म्हणजे ती कधी किती असून मी सांगते ना सफेद 2 पेक्षा खाली. ह्या पेटीवर तर तू कमीत कमी पंचमवर आवाज फक्त 10 सेकंद स्थिर ठेवायचा. काय सांगते माझ्या पेटीचा हिशोब सोडूनच दे. जाणकार भजन रसिक होते, तू 10 सेकंद आवाज ह्याच्यावर पंचमवर आवाज ठेवून दे. मला रोज प्रोग्राम असतात, माझा आवाज बसला हे सांगू नको. आम्ही काय घरफोटीने खेळत नसतात, बरोबर ना. मला पण उद्या प्रोग्राम आहे, कालचा कर्मधर्म स्वीकार कॅन्सल करायचं लागलो माका वैयक्तिक आमच्या घरगुती प्रॉब्लेम म्हणून. नाही तर तू काही माहिती रेग्युलर प्रोग्राम फक्त आवाज लावून दाखवायचा. मग बघूया कोण म्हाळा गेलो आणि कोण ढोरा आंबडू गेलो. तू सकाळी माशाचे पैसे भेटेपर्यंत रडकून ठेवीन बुवा. तुझी पंचकृषी आहे, फक्त मग तोंड गुडगु लावू नको. नाहीतर मगाशी अगदी डोळे बिळे मारलं सर तू कावा माहित आहे. एवढी शांत बारी मी आजपर्यंत केली नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची बोल तुका काय वापरू हात पैसे नशेडी मुलांमध्ये राहून इज्जत घालवण्यापेक्षा भजनात बसून टाळा वाजवा. तू चांगलं बरा आला. मी परत सांगतोय, फाळको बुवा म्हणतात मला, मी जर पेटान उठलोय तर तुका 15 दिवस तुझ्या स्वप्नात येत राहू. तू झोपच लागतो नाही, झोप डोळं बंद केलं ह्यो फाळको येतो. अजून सांगतोय बुवा, मी तुमचा मान राखून तुमच्या पंचक्रोशीत कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. तोच मान जर मला मिळाला तरच मी गप्प राहील. नाही तर ही सगळी माणसं काय जाणार नाही. ही तुझं गजर संपल्यावर पण माका माझ्या अभंग राहणार, कारण त्यांना माहित आहे ह्यांना काहीतरी एका खाऊ आणला की घेऊन मी येतो. जवळजवळ आता इकडचं दारूचं गुत्त बंदच होणार. मी सांगते ना, ह्याला सांगितलं म्हणजे काय साधा काम काय. शेडी मुलामध्ये तुम्ही राहूच नका. काय रे देवा, बरं काय तर लिहून आणलं लिहून वाचून दाखवतो. ह्या अर्धा अधिक माझाच वाचलं त्यांना काय समजत नाही. इकडे बघ रे, तू भिऊ नको. हॅलो तू घाबरू नको. ऐकलं मी तसलं तुझे पर्सनल विषय नाही घालणार. भिऊ नको. मी असल्या गोष्टीत माणुसकीरीतीत मी बरोबर. फक्त तू सुद्धा तेवढी माणुसकी दाखव. मी घरगुती टेन्शन मध्ये असेल थोडं. काल माझ्याकडे प्रसंग झाला तुका माहित आहे, त्यामुळे तू सुद्धा थोडी राखून राहा. नाही तर कल पासून तू साठलेलो राग बाहेर काढेल. राग नाही ना बाबा, ते बघतो जसे की काय आता फाळको बोलत नाही काय नाही. त्यांची अपेक्षा मी पुरी तशी नाही करूच ऐकला तुम्ही ते असं ते बुवा काय नाही. फक्त मला बुवा भजनाच्या बाबतीत तेवढा एक पूर्ण करून दाखवा. तुमच्या पेटीवर तरी पंचम पर्यंत आवाज नेऊन बुवा दाखवायचा तुम्हाला. मग बघूया काय असेल ते. बक्षीस कोणाकडून? सन्माननीय आमचे परम मित्र कॉलिंग कोकण चॅनलचे सर्वात परेशजी कदम यांच्याकडून माझ्यासाठी 100 ने बुवांसाठी 100 असं 201 रुपयाचं बक्षीस आलंय. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे.
आणि हे कोणी कुणकेश्वर पॅकर्स यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले स्वीकारतो धन्यवाद. तसेच सन्मान्य आमचे मित्र अजय गाडी यांच्याकडून देखील 101 रुपयाचं बक्षीस आले स्वीकारतो धन्यवाद धन्यवाद. आणि राधारेला विषयी बुवांचा काय की हॅलो आणि बुवानी एक विषय सांगितला माताच विचारता तो का की जंगलचा राजा कोण हमिंग का मारते हो. हॅलो 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 बुवानी मला विचारलं काय की जंगलचा राजा कोण लांडगो की वाघ व वाघ हा जंगलचा राजा नाही. जंगलचा राजा बुवा शिव आहे लक्षात ठेवा. आणि काय बुवा तू सुद्धा मी पुन्हा पुन्हा सांगते माझ्या देवगड तालुक्यातला एक तू रत्न सोना असतो सोना. पुन्हा सांगतोय बुवा भजनाच्या बाबतीत बाकी तुझे पर्सनल काही गोष्टी असतील ह्या मला त्याच्याशी देणं घेणं नाही. भजनाच्या बाबतीत मी मंडळी प्रामाणिकपणे सांगतो माझ्या देवगड तालुक्यातलं ह्या सोना आणि लक्षात घ्या सोनाराच्या दुकानाच्या बाजू भेळवाल्याने दुकान घातला म्हणून कधी सोनाराचा ज्वेलरी शॉप कधी बंद पडत नसतं. ह्यो गुळो भेळवाल्यासोबत भांडा आता कसा केलं मी तुझ्यापेक्षा उडतो डायमंड तुझ्यासारख्या तिथे झाडून टाकले असे. तुझ्यात हिंमत फक्त तू आज माझ्या कळीत पुढवतो. तू इकडे येऊच शकत नाही तर परत तू काही एका मुद्द्याला पूर्ण करून टाकी ना ते परत सांगतोय तेवढ्याला तुका पूर्ण करून टाकी तू गप राहू जा. आणि तू बोलताना मी काय बोलवते काय माका विचारलं लांडगो की काय वाघ मी होते ना गप लांडगो की वाघ जंगल तो राजा मी तोंड मिटवून की नाही होते ना हो. मग तुझ्या तुका अशी पोल्या कशा लागतात रे मी बोलल्यावर. आता जर तोंडात आवाज काढला नरडेत माईक भरी काय लिहित तो कर्म हिंमत सांगितलं ते एका पॉइंटर त्याचं नाही सकाळ तिची हे केली हवी कशा काय बुवा जंगलचा राजा वाघ बुवा एक लक्षात ठेवा तू स्वतः सोना आणि तुका ही गाडी बुवानी पाटील बुवांची जी हार्मोनियम आहे पाटील बुवानी एक विश्वासान लाडका विद्यार्थी म्हणून बुवा गाडी बुवांना सुपूर्द केली आणि ती हार्मोनियम बुवा आज गाडी बुवा तुमका एक विश्वासान बुवा ती हार्मोनियम देतात आणि हो विश्वास काहीतरी तुटूक देऊ नको काही गोष्टी राखून शिक कारण काय बुवा ही पुण्याही सर्वांच्या नशिबात नाही. कारण आमच्या कदम बुवांची हार्मोनियम बुवा भजन सम्राट सन्माननीय लक्ष्मणजी गुरु बुवा यांच्याकडे आहे. त्याप्रमाणे बुवा ही विलास बुवांची हार्मोनियम ज्यांनी लंडन मध्ये जाऊन बुवा भजनाचा जयघोष केला नाही त्यांची हार्मोनियम वर तुका भजन करू भेटता. त्यामुळे बुवा काही गोष्टी राखून राख. आणि जंगलचा राजा वाघ आहे की शिव आहे की लांडगा आहे ह्या शोधण्यापेक्षा आधी मुळात पेटी एक तू माझ्या फक्त पंचम पर्यंत आवाज लावून दाखव ऐकलं. आणि परत ह्याचं सांगू नको ह्याच्यासोबत राहू नको त्याच्यासोबत राहू नको तुझ्यासोबत कोण नाही असा होईल म्हणून एवढ्या पुढं बघ इकडं नाही बोलला टेन्शन घ्यायचं कसं माझ्या इगो कुणी हात लावला की मला राग येतो असून दे बुवा. आणि काय बुवाने चांगलं सांगितलंय की लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्यात हे मात्र खरं आहे बुवा. आणि बुवा प्रामाणिकपणे ह्या माझ्या मायबाप श्रोत्यांना एक विनंती करेन की ज्याप्रमाणे आज सुशांत जोईल बुवांना तुम्ही स्टेज उपलब्ध करून दिलाय त्याप्रमाणे आमचा अभि असेल किंवा ते रविकांत घाडी बुवा असतील हा ते असतील किंवा अन्य या ठिकाणी शिकणारे भजनी बुवा आहेत त्यांना नक्की स्टेज निर्माण कर किंवा स्टेजवर त्यांना भजन करण्याची सुवर्ण संधी द्या. कारण हे ज्यावेळी किंवा सुशांत बुवा असतील किंवा अभि असेल तो तुषार असेल किंवा इव्हन आमचा ओमकार असेल ही मंडळी ज्यावेळी पर तालुक्यात किंवा अदर कुठल्या तरी गावात जाऊन भजन करतात त्यावेळी ह्या कातवन गावचा म्हणून तो कधी सांगत नाही. सुशांत बुवांचं एक वैशिष्ट्य सांगतो तो कधी कातवनचा म्हणून मी सांगत नाही तर मी कुणकेश्वरवरून आलोय म्हणून सांगतो. ह्या तुमच्या पंचक्रोशीचं नाव तो कुठेतरी उज्ज्वल करतोय त्यामुळे जोरदार टाळ्या बुवांसाठी वाजवा. आणि बुवा एक बुवानी सांगितलं की लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्यात असून ते बुवा एक लाडकी बहीण चांगल्या योजना माझ्या गव्हर्नमेंटने बुवा एक माझ्या माता भगिनींसाठी केल्यात. औषध येतात ना 2100 रुपये की झाले बोल हा नाही गणपतीची येऊची होती असं ऐकलं. जर बंद कोणाचे झाले असतील तर माका साहेबांनी सांगितलेला काय की बहिणींकडनं बोनस जरा 500 रुपये जमा करणे माझ्याकडे आणून दे मग 2200 पाठवतो. कोणची इच्छा असत
बुवा चांगली योजना आहे, मी कुठल्या गोष्टीच्या विरोधात नाही, पण म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो एक की जी एक योजना सरकारने काढली आहे की आपली लाडकी बहीण, म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे, माझ्या महाराष्ट्राला आज लाडकी बहीण, आज गरीब कोण आहे हो, कोणाला पैशाची गरज आहे सांगा, गरीब कोण नाही म्हणजे एक लक्षात ठेवा, ह्या महाराष्ट्रात नाही पूर्ण दुनियेत बुवा गरीब कोण नाही, गरीब झाला गरीब आहे की दारूच कोण पियत नाही, ह्या खरा. आज बुवा माझ्या महाराष्ट्राला लाडकी बहीण ह्या योजनेपेक्षा माझी सुरक्षित बहीण ह्या योजनेची गरज आहे, लक्षात ठेवा. बुवा जो बदलापूरला एक मुंबईवाले लोक असतील तुम्हाला माहित असेल, बदलापूरला बुवा एक 4 महिन्यापूर्वी प्रसंग घडला, 4 वर्षाच्या मुलीवर बुवा बलात्कार घडलाय म्हणजे ऐकता सुद्धा कानावर बुवा अंगावर शहारे येतात बुवा. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार घडलाय आणि राजकारणी लोक हे मोठमोठे लोक भाषण काय ठोकतात की स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे तरच स्त्री सुरक्षित राहील. अरे 4 वर्षाची मुलगी डोक्यावर पदर कुठून घेणार हो? अरे डोक्यावर पदर घेण्यापेक्षा आपल्या नजरेत आदर ठेवा तरच स्त्री सुरक्षित राहील आणि छत्रपती शिवरायांची शिकवण आम्हाला येईल बुवा. हे बुवा समाजाला सांगायला शिका. आणि माझ्या भगिनींना विनंती करेन बुवा, भजनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी बुवा मी नेहमी सांगतो, माझ्या भगिनींना विनंती करेन की प्रेम करू नका, असली हलकट मत मी भजनाच्या माध्यमातून मांडली नाही, 100% प्रेम करा, पण आपलं प्रेम हे आपल्या आई वडिलांसमोर व्यक्त करत जा. आणि एक लक्षात घ्या, प्रेम करायला किंवा आज भयानक प्रसंग आलाय, प्रत्येकाने आपापल्या मुलीवर किंवा आपापल्या बहिणीवर थोडं लक्ष द्या, कारण विषय काय लक्षात घ्या, येणारा प्रसंग हा भयानक आहे. आपली मुलगी एखादा वर्ग कमी शिकली तरी चालेल, मला स्वतः बहीण आहे, मी हे मुद्दे कळकळीने भजनात मांडतो. लक्षात द्या, आपली मुलगी आपली बहीण एखादा वर्ग कमी शिकली तरी चालेल, पण तिला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. आपल्या मुलीला कुठली तरी कला शिकवा जेणेकरून ती स्वतःची संरक्षण करेल. भगिनीने विनंती करतोय काय की तुमची जर 2-4 जणांनी छेडछाड केला नाही ते एकट्याच्या कानपटात द्यायची, 2-3 जण खय गेले ते पण भेटणार ना. पण आपल्याकडे पद्धत काय आहे, आम्ही एका वर्गात आहो ना मग उपाशी मोर, त्याच्यावर इलाज नाही, ही पद्धत आहे. आणि मुलींचे किंवा बहिणीचे लाड आपल्या जास्त करावेत, प्रत्येकाने आपल्या मुलीचे किंवा बहिणीचे लाड जास्त करावेत. मुलाला जर आपण 1000 रुपयाची जीन्स घेत असू तर आपल्या बहिणीला किंवा आपल्या मुलाला कमीत कमी 4000चा ड्रेस घ्यावा. कारण का, कारण ती मुलगी किंवा आपली बहीण एक दिवस आपल्याला सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. फक्त दुःख मंडळी एवढ्याच गोष्टीचं आहे की जाताना ती आपल्याला सांगून गेली पाहिजे, नाही तर गुड्डी कॉलेज का गेली ती परत दिलीच नाही, तसला दळीदार उपयोगाचा नाही, लक्षात ठेवा. या ठिकाणी बुवा गजराला सुरुवात करतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराज बुवाने सुंदर सांगितलं, कारण जर का माझ्या शिवबाचं आयुष्य आज शतकाच्या पार असलं असतं, जर का माझ्या शिवबाचं आयुष्य आज शतकाच्या पार असलं असतं तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं. कारण बुवा चिता पेटली तर बादल नावाचा घोडा रडला होता, चिता पेटली तर बादल नावाचा घोडा रडला होता. हे काहीच नाही हो, तर वाघ्या नावाच्या जिवंत कुत्र्याने पेटत्या चितेमध्ये उडी मारली होती आणि ती चिता माझ्या छत्रपती शिवरायांची होती. बुवा हा माझ्या महाराजांचा इतिहास आहे. अरे माझा जाणता राजा काय होता ऐका बुवा, ज्यावेळी महाराजांच्या निधनाची गोष्ट औरंगजेबाच्या कानी पडली होती, ज्यावेळी महाराजांच्या निधनाची गोष्ट औरंगजेबाच्या कानी पडली होती, त्यावेळी औरंगजेब स्वतःच्या सिंहासनावरून खाली उतरला, आपल्या नमाजची चटई अंतरली आणि त्यावर गुडघे टेकून आकाशाच्या दिशेने हात करून म्हणू लागला, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहेला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात बुवा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर बुवा अंगावर काटा उभा राहिला पाहिजे. छत्रपती छ म्हणजे छात्रवंत, त्र म्हणजे त्रैलोक्यवान, प म्हणजे पतित पावन, ती म्हणजे तिला तो भवानी मातेचा उद्धार करणारा. शिवाजी, शी म्हणजे शिवणेरी दाखवणारा, वा म्हणजे वासनेच्या आरी कधी न जाणारा, जी म्हणजे जिजाऊ जाणारा, महाराज म म्हणजे महाराष्ट्राचा, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राजर्षी आणि ज म्हणजे जनाचा राजा, शिवछत्रपती माझा, शिवछत्रपती माझा, शिवछत्रपती माझा. एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर, माझ्या देवाचं माझ्या
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय माझ्या देवाचं नाव सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर दैत्यसाठी वार झेलिले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे बरोदऱ्या राजावर प्राणपणाने लढले मावळे बरोदऱ्या राजावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय धन्यवाद बुवा. या ठिकाणी गजरा सुरुवात करतोय तत्पूर्वी बुवाने एक सुंदर सांगितलं काय की नशेडी मुलांसोबत हे मात्र खरं आहे. एक प्रामाणिकपणे बुवा सांगतो जी बुवाने मुद्दा मांडला तो खरा म्हणजे योग्य तेच आहे की नशेडी मुलांसोबत किंवा दारू व्यसन करू नका. मी ह्या गोष्टी काय कळकळीनं सांगतो बुवा कारण काय आहे एक लक्षात घ्या आजच्या घडीला एक मुलांची तरुण मुलं आजचा कोकणातला तरुण वर्ग काय रे आला मी म्हटलं ह्यो घोळ घेऊन करता काय हॅलो बोल आज काय काय ऐकलं एक मुद्दा तुका लागलो ना ए इकडे बघ तू बोलत असताना मी तोंडात आवाज काढले का काय बुवा युट्यूब चालू असल्यामुळे मी तुझ्या बरोबर बारी असली की शक्यतो युट्यूबला बारी टाकायला देत नाही याचं कारण आहे कारण तुझं काय आमका बुवा गुरूंचा अजून 10 का आमका एकच गुरु 17 जणांकडे आम्ही शिकत नाही त्यामुळे आमका उद्या जर ही व्हिडिओ करून समोरासमोरचा आपण एकमेकांसोबत बोललो ना बुवा कुठेतरी चुकीचं वाटलं तर आमचे गुरुजी बुवा आम्हाला फोन करू शकतात आणि काही गोष्टींवर आम्हाला बंधन आहे आणि ह्या गोष्टी बुवा आम्ही फॉलो करू नाही करतो त्यामुळे जरा नीट बोलत जा बारी कोणासोबत यायचा भान ठेवून जरा बोल होय मगाशी बोललंच ना एक मस्करीचा विषय किंवा एक मनोरंजनाचा म्हणून ठीक आहे मध्ये बोललोस प्रत्येक वेळी तू मध्ये बोलतोस म्हणजे काय तू काय देणे करी तुका काढला तुझ्या इकडे इले म्हणून तुका असं सोडून जा की दादागिरी करून दाखवतो कसा काय विषय सांग तरी लय तुझ्या तोंडात शब्द योग लागले बोल मारतलं मागा ए इकडे बोल मारतलं मागा सांग तरी पाळेकर बुवा विचार पाळेकर बुवा डिसेंबर मधली बारी सत्यप्रसंग का सत्यप्रसंग ओंकार लब्धे आय थिंक होतो वाटतं त्याच्याकडे वाचतो एका मंडळांना बुवा चुकीचा संदेश आमच्याबद्दल दिला आम्ही तिथे बारी चालू होती आणि चुकीचं काहीतरी बोलले म्हणून मी ताडकी पाड त्यांना फक्त बोलले त्यांनी काय सांगितलं नाही माहिती बुवा तुम्ही 6 जण जा आम्ही तुमका मारू मंडळानं सांगितलं युट्यूब जाऊन दे काय हरकत नाही माहिती आहे सगळ्यांना आमच्या गुरुजींका पहिला तो प्रसंग सांगितला तुम्ही 7-8 जण तुम्ही म्हणता इथे रोकटोक भाषा बोलता ती योग्य त्याची नाही म्हटले माझा चूक असला तर तुमच्यातल्या म्हटले 4 सुज्ञान माणसांनी सांगा अखिलेश बाळके तुझा चुकला म्हणून तर म्हटले आमका मारा आणि म्हटले आम्ही 7-8 जण म्हणून तुम्ही म्हटले मारशा घरात जाऊन म्हटले मी परत पाठी येईन ना तू इथे एवढी दादागिरी करतो कसली जरा इस्थित राह
तुझ्या आयुष्यात जेवढं डबल वारे झाले नाहीत ना त्याच्यापेक्षा जास्त डबल वारे तुझ्या गुरु सोबत अभिषेक शिरसाट बुवा सोबत मी केलेत बुवा. काही गोष्टींचा भान ठेवून हे कर. अगदीच पिसाळल्यागत करू नको. काय केलं माका मान्य आहे तुझ्यात आज ताकद वेगळी आतमध्ये. जर धीर धर थंड घे. मगासपासून बोलते मी शब्द तोंडात ना काढलो की हो आपलं तुड 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 तुड. अरे तुझ्याकडे बारी येते की घाल ना काय ते गाळी. एक शब्द तरी म्हणते माझ्या मायबाप श्रोत्याने सांगा होय सोहर तोंडातून शब्द काढला बुवा तुझी बारी चालू असणार. उलट तुला चेअरअप करतोय मी छान म्हणून. हो मागा एक शब्द तोंडात ना काढले की ह्याचे 4 शब्द बाहेर येतात म्हणजे काय. काय गोष्टींचं बुवा रूल्स फॉलोअप करू की आणि काय बुवा लक्षात घ्या माझ्या गुरुजींचा माझ्या धाक आहे बुवा. त्यामुळं मी काही गोष्टी फॉलो करतो. आणि एक लक्षात ठेव मी प्रामाणिकपणे एका गुरुजींकडे अजून सुद्धा एका गुरु ज्ञानदेव सुतार बुवाकडे 10 वर्ष शिकतोय. अजूनही शिकतोय. तुझ्यासारखा नाही. तुझी सुरुवात हरियाण बुवाकडे झाली. आमच्या हरियाण बुवाकडे. तू ऐक माझा सुरुवात तुझी हरियाण बुवाकडे झाली. हरियाण बुवांकडनं तू अभिषेक शिरसाट बुवाकडे गेलं. अभि बुवांकडनं दुर्वास बुवाकडे. दुर्वास बुवांच्या नंतर आता तू लोके बुवांचे पायचे पुग लागलं. आता ते कटाळले की तू डायरेक्ट माझ्याकडे ये खारे बटणार. गप ना जरा. मी एक शब्द तोंडात ना काढलो की येतो तोंडात नाही यायचा म्हणजे काय चावट बनायची असून ते बुवा. या ठिकाणी बक्षीस आलंय कैलासवासी मनीषा ना बरोबर आहे. कैलासवासी मनीषा उर्फ पप्पी नानेरकर यांच्या स्मरणार्थ अप्पी नानेरकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं बक्षीस आलंय. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच विठ्ठल नानेरकर यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं बक्षीस आलंय. स्वीकारतोय. धन्यवाद. बोने एक सुंदर मुद्दा सांगितला की नशेडी मुलांसोबत वगैरे राहू नका. कारण बो एक खरं आहे माझं मात्र माझ्या तरुण वर्गाला आजच्या बारीतून एकच संदेश असेल. आयुष्यात कुठलाही छंद जोपासा. क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी चेस बॅडमिंटन कॅरम इव्हन आणि कुठले कुठले खेळ असतील किंवा अन्य कुठलाही छंद जोपासा. पण आयुष्यात फक्त राजकारणी माणसांपासून 4 हात लांब राहा. माझ्या तरुण वर्गाला विनंती करेन मी. राजकारण वाईट आहे असं मी सांगत नाही. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. फक्त माझ्या तरुण वर्गाला सांगू इच्छितो राजकारणात तेव्हाच पडा ज्यावेळी आपल्या घरातली माणसं जेवून आपण रोज 10 माणसांना जेवण घालू शकतो. एवढी जोपर्यंत आपली कुवत होत नाही तोपर्यंत राजकारणात पडू नका. नाहीतर घरी आऊ झोपू उपाशी होत नाही. ह्यो साहेबांचा विजय करता साहेबांचा विजय होतो. चड्डी फाटली तरी त्याला साहेबांचा विजय होतो. त्यामुळे काही गोष्टी फॉलोअप घ्या. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय बुवा. गजरा मोहब्बत वाला गजरा मोहब्बत वाला गजरे ने ऐसा डाला गजरे ने ले ली मेरी जान. रागा केलं काय रे बाबा. तुझं राग तू आजच बाहेर काढा. बाकाही बघू. गजरा मोहब्बत वाला गजरे ने ऐसा डाला गजरे ने ले ली मेरी जान. आए रे मतेरे कुर्बान काय वर्णावार हाट सगला चौरंग निपाट. काय वर्णावार हाट सगला चौरंग निपाट. सजवून नवीन आला घरी माता गणराज. आला घरी माता सगला चौरंग निपाट. काय वर्णावार हाट सगला चौरंग निपाट. सजवून नवीन आला घरी माझा गणराज. मांगल्याची मूर्ती त्रिभुवनी गाजे किती. त्रिभुवनी मांगल्य
नाही केली धरती मातले असुर केला त्यांचा संहार धरती मातले असुर केला त्यांचा संहार शिरावर विजयाचा आला घरी माता रूप ओमकार प्रधान सेवा गजानन हो बघा कोणी सांगितलं काय की पंचरत्न होऊन गेली कारण कैलासवासी परशुराम बुवाबांच्या भजन महर्षी परशुराम बुवाबांच्या काय म्हणतात आहे का ओलो रे ओलो 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 रे ओलो रे ओलो 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 रे ओलो ओलो रे राम ओलो राम गोयाची पोरवल्ला मारी राधेची रत्नेची एक अप्सरा परी त्या सर्वांना वीर कन्या ही पहिल्या एके दिवशी घटित घडले झाली आकाशवाणी कोयाचे पोरी ऐकोशील राजाची राणी एक एक टीव्हीवर कन्या एक एक टीव्हीवर कन्या उभी किनाऱ्यावर उभी किनाऱ्यावर हरिओम हरिओम करीताले स्वामी पराशर हरिओम 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 आहा परशुराम पंचाळ भवानी आश्रमावर गेलेले मत्स्यगंधा भारुड कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम काय म्हणतात आहे का वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा आयुष्य गेले हे करे मरावे गे पंढरी राणा आयुष्य गेले मरावे गे पंढरी राणा हात पाय राहिले काय डॅडींचा बॉस होता कैलासवासी आडतालांची भाषा चिंतामणी बुवाबांच्या काय म्हणतात आहे का आयुष्य मोजावया बैसला मापारी आयुष्य मोजावया बैसला मापारी सारे संसारा कैलासवासी लंडन रिटर्न विलास बुवा पाटील काय म्हणतात आहे का ज्यावेळी कोकण रेल्वे कोकणामध्ये प्रधारपण झाली त्यावेळी पाटील बुवांनी गजर काय केला होता आहे का इली 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 कोकणात इली रेलगाडी कोकणात इली रेलगाडी कोकणात इली रेलगाडी कोकणात इली रेलगाडी हार्मोनियमचा आवाज वाढतो आई फुल स्वामिनी भावली कोकणात गाडी धावक लागली
25/9/95 झाली सोमवारच्या शुभ सकाळी नवरात्रीच्या पहिल्या माळेत सुरू झाली गाडी भजन सम्राट बुवा काशीराम बुवा बरोबर काय म्हणतात आहे का महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण संगमेश्वर पुढे लांजा राजापूर पटन गणगौली नांदगाव तिठा पुढे मालवण किनार पट्टा गणपती ज्यांचे आराध्य दैवत करी बसोवा धनवान गणपती ज्यांचे आराध्य दैवत करी बसोवा धनवान या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण कैलासवासी भजनाचा राजा वामन बुवा खोपकर काय म्हणतात आहे का वरे वा हे रामा वरे वा हे रामा मी खोपकर भजनाचा राजा मी खोपकर भजनाचा राजा मी खोपकर केला माझ्या भजनावर हो माझ्या भजनावर जमतोय रसिकांचा मेया उपकर भजनाचा राजा मी उपकर पुढा तालुक्यात रत्न कैलासवासी भजन सम्राट बुवा काशी कृष्ण बुवा परब काय म्हणतात पवार काय म्हणतात ऐका योगेश्वरा शिवनटेश्वराचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार योगेश्वरा शिवनटेश्वराचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार धन्य तो शिवशंभो अवतार धन्य तो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय योगेश्वरा शिवनटेश्वराचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार योगेश्वरा शिवनटेश्वराचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार धन्य तो शिवशंभो अवतार ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय धन्यवाद रूप ओमकार प्रधान देव हा गजानन देव हा गजानन ताया देवात त्याला अग्र पूजेचा मान अकार तो ब्रह्मा झाला उकार तो विष्णू सावळा अकार
तो ब्रह्मा झाला उकार तो विष्णू सावळा मकरात महेश रूपला आला घरी माझा गणराज निर्गुण निराकार रूप हे मनोहर अंगी शोभे कटी सिंदूर झळके पितांबर कोणा कोणा सन्मान्य आमचे परेश कदम यांच्याकडून आमचे चकवा वादक सन्मान्य राजू चव्हाण यांच्यासाठी 51 रुपयाचं बक्षीस आलंय आणि माझ्या मंडळाकडून देखील त्यांच्यासाठी हे 201 असं 251 रुपयाचं बक्षीस आलंय राजू चव्हाण यांनी ते स्वीकारावं श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा या ठिकाणी मगाशी सांगोलीचं राहून गेलं माझे जीवभावाचे मित्र केळी पट्टरगावचे सुपुत्र सन्माननीय मधुराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करते सारे भावा काय वर्णावा थाट सजला चौरंगणी पाट काय वर्णावा थाट सजला चौरंगणी पाट सजवून नवीन आला घरी माझा टायमिंगचं बंधन राखून गजराची सांगता केली आहे चित्ररत्नाची गाणरे एकाएकी गाण रे चित्ररत्नाची गाणरे एकाएकी
की जाण रे प्राणांचाही प्राण माझा प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आन रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे चित्ररत्नांची खाण रे एकाएकी जाण रे चित्ररत्नांची खाण रे एकाएकी जाण रे प्राणांचाही प्राण माझा प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आन रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा अनंतात राम त्यात अनंतात राम त्यात गावाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे सत्यनारायण दया सागरा मधुर कृपा करी सत्यनारायण दया सागरा मधुर कृपा करी देवी तो मस्तक चरणावरी मधुर कृपा करी सत्यनारायण दया सागरा मधुर कृपा करी देवी तो मस्तक चरणावरी बाप्पा गजानना तू गौरी नंदना बाप्पा गजानना बाप्पा गजानना तू गौरी नंदना बाप्पा गजानना बाप्पा गजानना तू गौरी नंदना बाप्पा गजानना सर्वांनी जयदास नानेरकर यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं बक्षीस चाललंय स्वीकारतो धन्यवाद श्री गणपती गजानन श्री सत्यनारायण हर हर हर